मान्यवरांना बसून घेण्याची विनंती करते. क्यों कहती है दुनिया, क्यों कहती है दुनिया नारी कमजोर है, क्यों कहती है दुनिया नारी कमजोर है, आज भी नारी के हाथों में हर घर की डोर है, हर घर की डोर है. मी सन्माननीय पाहुण्यांची थोडक्यात ओळख करून देते. सुचेता जयश्री विजयकुमार भिसे या आपल्याकडे आज व्याख्याता आपल्याला लाभलेले आहेत, तर ते आपल्याला छान प्रबोधन करणार आहेत. तसेच सविता शेलार या मुलांसाठी तसेच महिलांसाठी काम करत असतात. त्यांचा स्वतःचा एक NGO आहे. तर आपल्याला काहीही अडचण आली कुठल्याही प्रकारची तर आपण त्यांना कधीही संपर्क करू शकतो. तर असे अतिथी आज आपल्याला लाभलेले आहेत. पुढील कार्यक्रमाची सर्वांनाच उत्सुकता आहे ना? But don't worry, everything will be better when we come together. यानंतर मी खोमने मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपल्या पाहुण्यांचा सत्कार करावा. सुचेता जयश्री विजयकुमार भिसे यांचा सत्कार करतील सौ खोमने मॅडम. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचे आहे. तसेच मी विनंती करते की खोमने मॅडम यांनी सौ सविता शेलार यांचा सत्कार करावा. जोरात आवाज नाही येते. आज आपणच आपला सन्मान करायचा आहे. तर मी आपल्या मुख्याध्यापिका मॅडमना विनंती करते की त्यांनी सौ खोमने मॅडम यांचा सत्कार करावा. आवाज कमी येतोय. यानंतर मी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी सौ सविता शेलार मॅडम यांना आमंत्रित करते. सर्वप्रथम सनराइज स्कूल आणि मॅनेजमेंट तशी सगळ्या टीम आणि विशेष म्हणजे वैशाली मॅडमला धन्यवाद देते की त्यांनी आज ही संधी दिलेली आहे. मी थोडक्यात माझी ओळख करून देते. मी सरिता शेलार शिंदे गेले गेल्या 12 वर्षापासून मी महिलांसोबत काम करते. महिला सक्षमीकरण हा माझा महत्त्वाचा आणि आवडीचा विषय आहे. महिला सक्षमीकरण म्हणजे काय कोणाला सांगता येईल? थोडक्यात आपण साध्या भाषेमध्ये म्हणूया की महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. स्वतःच्या पायावर आपण सगळेच उभं राहतो, पण विशेष म्हणजे काय अशी कुठली महत्त्वाची गोष्ट माझ्याजवळ असेल तर मला समाजामध्ये सन्मान दिला जातो. घरामध्ये विशेष स्थान असतं. काय आहे ते कोण सांगू शकेल तुमच्यापैकी? एकदम महत्त्वाचं बोललेलं आणि एकदम बरोबर उत्तर दिलेलं. मॅडमसाठी एकदा टाळ्या करा. पैसा खूप महत्त्वाचा आहे, बरोबर ना? जोपर्यंत आपल्याकडे पैसा नसतो तोपर्यंत आपल्याला सन्मान नसतो असं मला तरी वाटतं. आणि हे खरंच आहे, कारण आपण फॅमिलीमध्ये बघतो, समाजामध्ये बघतो, ज्याच्याकडे पैसा आहे त्याला विशेष स्थान आहे. तर आपल्याला लगेच ते मोठं स्थान अचीव करायचं नाहीये, पण माझ्या घरामध्ये मला एक स्थान असावं त्याच्यासाठी आम्ही महिला सक्षमीकरणाचा प्रोजेक्ट जो असतो आमचा तो राबवत असतो.
सर्वप्रथम सर्व महिलांना, सगळं इकडं मॅनेजमेंट महिलांचंच दिसतंय, सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांनी स्वतःसाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे. हा जो एक दिवस आहे तसं तर दररोजच आपण महिला दिन साजरा केला पाहिजे म्हणून आपण करतोही आपल्या फॅमिलीमध्ये मुलांसोबत असताना. पण या दिनाचं एक विशेष महत्त्व आहे. अमेरिकेमध्ये मतदानाचा हक्क मिळावा याच्यासाठी खूप मोठा लढा दिला गेला, त्याच्यानंतर त्यांना हक्क मिळाला म्हणून सगळ्यात सर्वाधिक जागतिक महिला दिन 8 मार्च म्हणून तो सेलिब्रेट केला जातो. या दिवशीच नाही तर आपण इतर दिवशी स्वतःसाठी जगलं पाहिजे असं आम्हाला वाटत असतं आणि तसं तुम्हीही स्वतःमध्ये कसं परिवर्तन करावं. हे परिवर्तन करताना लगेच इमिडिएट होणार नाहीये. हळूहळू जसं तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवाल तसे ते बदल घडत जातील. आणि जसं म्हणतात एक स्त्री जेव्हा शिकते आणि मग ती घराला पुढे घेऊन जाते, तसं आहे की एक स्त्री जेव्हा समजदार बनते, समजदार आपण आहोत, आपण एका बाळाला जन्म देतो, एवढी मोठी ताकद आपल्यामध्ये आहे, तर आपण घराची आर्थिक परिस्थितीही बदलू शकतो असं नेहमी आम्हाला वाटत असतं आणि आपण खरंच बदलू शकतो. का नाही बदलू शकतो? बदलू शकतो. काय होतं, खूप वेळा आपण घरामध्ये असतो तर एका व्यक्तीवरती डिपेंड असतो, ते म्हणजे आपले हसबंड. नवऱ्यावरतीच डिपेंड असतो ना आपण, पण त्यांना हातभार लागावा म्हणून आपण थोडं काहीतरी केलं पाहिजे, एक पाऊल पुढं घेतलं पाहिजे. तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? गरजेचं नाहीये सगळ्यांनी आपलं घर सोडून 8 तास ड्युटीज केली पाहिजे. घरी राहूनही आपण काहीतरी काम करू शकतो आणि खरंच करू शकतो. आता जसं आपल्या आलेलं आहे शबनमताई. शबनमताई एक खूप मोठं उदाहरण आहे. त्या अगदी म्हणजे सिंगल मदर असतानाही घरातला व्यवसाय करतात. आज त्यांचा व्यवसाय इतका छान आहे. त्यांनी स्वतःचा एक काय तयार केले सांगा? टेस्टी फूड म्हणून त्यांचं स्वतःचं एक युनिट आहे, त्या चालवतात. म्हणजे खरं तर बाहेर पडलं आणि हे काम केलं पाहिजे. जसं आम्ही 8 तास नोकरी करतो हे गरजेचं नाहीये. घरात राहूनही आपण आपली आर्थिक परिस्थिती सुधारू शकतो. आपण खूप वेळा बोललं जातं महिलांचे अधिकार, म्हणजे आज विषय होता की महिलांच्या अधिकारावर बोललं पाहिजे. पण ते जे अधिकार आहे आपल्याला फक्त माहिती आहे, पण कधी आपण ते घेतो का? त्याचा फायदा घेतो का? खूप साऱ्या केसेस असतात मॅडम आमच्याकडे की डोमेस्टिक व्हायलन्सचे केसेस असतात. महिलांना नवऱ्याविरुद्ध तक्रार करायची असतं, सगळं करायचं असतं, पण पुढे येऊन आम्ही तेव्हा म्हणतो चला कंप्लेंट करा. नको नको, माझ्या नवऱ्याला पोलीस घेऊन जाते. आपण तो अधिकार आहे तो फक्त पेपरवरतीच ठेवतो आपण, अस्तित्वात त्याला आणतो का? प्रॅक्टिकली घेतच नाही आपण, कारण आपल्याला नवराही हवा असतो आणि अधिकारही हवा असतो. दोन्ही गोष्टी हव्या असतात. असं होऊ शकतं का? हा, मग जेव्हा नवरा मला त्रास देतो मग तेव्हा मी काय केलं पाहिजे? जेव्हा फॅमिली मला त्रास देते तेव्हा काय केलं पाहिजे? आपण स्वतः एकदम म्हणजे स्ट्रॉंग राहिलं पाहिजे. येणाऱ्या गोष्टीला फेस केलं पाहिजे. गरजेचं नाही प्रत्येक वेळेस भांडण करूनच गोष्टी सॉर्ट आउट होतात. कधी कधी प्रेमानेही होतात, कधी कधी बोलूनही होतात. मग हे जे अधिकार आहेत ते पेपरवरती आहेत. जेव्हा आपल्याला त्याचा फायदा घ्यायचा असतो तेव्हा खूप तडजोड करावी लागते. मग याच्यासाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन काय आहे? मी स्वतः सक्षम झाली पाहिजे, है ना? काय झालं पाहिजे? मी कोणावरती डिपेंड नाहीये. माझ्या नवऱ्याने आज मला मारलं, माझ्या सासरच्यांनी मला मारलं, मी डिपेंड कोणावरती? महिला मंडळ, कुठेतरी मी कॉल करणार, मी सांगणार की पोलिसांना पाठवा. आपण सगळं डिपेंड आहोत त्याच्यावरती. पण जेव्हा मी सक्षम आहे, मी त्यांना प्रत्युत्तर देऊ शकते, मी सांगू शकते की नाही हे चुकीचं आहे, मला हे योग्य वाटतं. आपण आपल्या गोष्टीवरती ठाम